याला भरून घेतलेलं आहे. आता हे वरती टाकूया आपण. आता जी आपण काजूची चिक्की बनवून घेतलेली आहे, म्हणजे कॅरमेल कॅश्यूनट जे बनवून घेतलेले आहेत, त्याला आता मी एक काम करणार आहे, खलबत्त्यात घेऊन त्याला कुटून घेणार आहे. म्हणजे थोडंसं भरड त्याला आपल्याला ठेवायचं आहे, ते करून घेतो. मस्त लागतंय. आहा, हे मस्त असे मध्ये टाकणारे मी हा लेअर देतोय. असं कॅरेमलचा असा लेअर लागणार आहे, काजू आणि कॅरेमलचा मस्त. याला सेट करून ठेवा आधी, आदल्या रात्री तुम्ही ठेवू शकता सेट करून, आणि नंतर वेळेवर सर्व करायचं. याला सगळं टाकतो. अशा गोष्टी तर बिलकुल वाया जायलाच नको, नाही? काय की अशा गोष्टी रेसिपीमध्ये कमी टाकून चालत नाहीत. थोडंसं क्रीम टाकून घेतोय वरती. वाह, दिसायला तर एकदम भारी दिसतंय, खायला पण तितकंच भारी असणार आहे. याला आता सेट करायचं आहे, फ्रीजमध्ये 2-3 तास ठेवायचं आहे. चिल्ड झालं की ताबडतोब काढून त्याला खायचं आहे. येस, मी याला सेट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. एगलेस मँगो चोको मूस करण्यासाठी लागणारे साहित्य: साखर, आंब्याचे काप, कंडेन्स मिल्क, क्रीम, डार्क चॉकलेट, आंब्याचा गर, दालचिनी पूड, काजू आणि जिलेटिन. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये साखर घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी घालून त्याचं कॅरमेल तयार करून घ्यावं. एका भांड्यामध्ये जिलेटिन घेऊन ते पाण्यामध्ये भिजवून घ्यावं. तयार कॅरमेल मध्ये काजूचे तुकडे घालून नीट मिसळून प्लेट मध्ये काढून घ्यावेत. भिजवलेलं जिलेटिन पॅन मध्ये घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते वितळवून घ्यावं. वितळलेल्या चॉकलेट मध्ये क्रीम, 2 चमचे कंडेन्स मिल्क आणि जिलेटिन घालून नीट मिसळून घ्यावं. एका भांड्यामध्ये आंब्याचा गर घेऊन त्यामध्ये क्रीम, कंडेन्स मिल्क, दालचिनी पूड आणि आंब्याचे काप घालून नीट मिसळून घ्यावं. एका सर्व्हिंग ग्लास मध्ये आंब्याचं मिश्रण, आंब्याचे काप, कॅरेमल मध्ये भिजवलेल्या काजूची भरड, चॉकलेटचं मिश्रण आणि पुन्हा काजूची भरड घालून फ्रीज मध्ये सेट करून डिश सर्व्ह करावी.